हे चौथी टर्म नगराध्यक्ष आहे, चौथी टर्म. हे होण्याचं कारण काय? संतोष कुलकर्णी यांची जी कार्यपद्धती आहे, जे काम ज्या पद्धतीने करतात, गोरगरिबांचा असो, दवाखान्याचा असू द्या, तहसीलचा असू द्या, पोलीस स्टेशनचा असू द्या, त्यांच्याकडे फिर्याद आली की मी संकोच सरळ हाताने मदत करणारा माणूस म्हणजे आज बिलोली मधला संतोष कुलकर्णी. 98238840 हा नंबर बिलोली शहरातल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फिट आहे. मोबाईल मध्ये तर आहे, डोक्यात बी आहे, कारण हा मॅजिक नंबर आहे ठक्करवार साहेब, जादुई नंबर. यावर कोणतीही समस्या राहू द्या तुमची, तुम्ही नंबर डायल करा, समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. गल्ली ते दिल्ली पोहोच असलेला आमचा नेता आहे संतोष कुलकर्णी. आणि त्यांच्या कामाबद्दल काय सांगायचं? बिलोली शहरामधील टोले जंगा शॉपिंग सेंटर असेल, बिलोली शहरामध्ये अत्याधुनिक वाचनालय असेल, बिलोली शहरामध्ये मी अजून एक महत्वाचा तुम्हाला सांगतो, बिलोली हा एवढा मोठा तालुक्याचा आजी माजी आमदार खासदाराचा मतदारसंघ असलेला, पण तालुक्याच्या ठिकाणी जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी साधा बाबासाहेबांचा पुतळा नव्हता. ही फार खेदाची बाब होती आमच्या बिलोली वासियांसाठी. ही गोष्ट हेरून संतोष कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा तर उभारलाच आहे, त्या ठिकाणी आज सुशोभीकरणाचं काम जोरदार तयारी त्याची सुरू आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत ते सुशोभीकरणाचं काम हे पूर्ण होईल. असा कर्तृत्ववान नेता आज आमच्या बरोबर आहे. कुलकर्णी दाम्पत्य म्हणजे एक पेंटे साहेब राजयोग असलेलं दाम्पत्य आहे, कारण ते पण थेट जनतेतून नगराध्यक्ष झालेले आहेत. आमच्या ताई साहेब संतोष दादा बी थेट जनतेतून नगराध्यक्ष झालेले आहेत. यांचा राजयोग आहे आणि यांच्या मागे माझा योगायोग आहे, कारण मी मैथिली ताई बरोबर बी उपाध्यक्ष होतो आणि संतोष दादा कुलकर्णी यांच्या बरोबर बी मला उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. आणि लोकतंत्र जे आहे, लोकतंत्राची जी खरी ताकद आहे ती गावातून उभा होते, गावातून ती ताकद येते. आणि त्या ताकदीचा चेहरा म्हणजे गावातील सरपंच. आणि या सरपंचाचं, उपसरपंचाचं, या सदस्यांचं कुठं तर आपण सत्कार करावा, कुठं तर त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा तालुक्याच्या ठिकाणी, ही कल्पना संतोष कुलकर्णी यांनी मांडली आणि त्या कल्पनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी घडत आहे. सरपंच म्हणजे त्याचं गाव, म्हणजे त्याचा परिवार असते आणि त्या परिवाराची काळजी घेत